हेडॅक आणि मायग्रेन या दोन्ही गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा लोकांचं कन्फ्युजन होतं. हं. सो नक्की हे मायग्रेन आहे की नॉर्मल हेडॅक आहे, हे कसं ओळखायचं? बेसिकली आम्ही जे पेशंट्स बघतो, म्हणजे आम्ही जर सरासरी 50 पेशंट बघत असू, तर त्यातले 40-45 पेशंट हे मायग्रेनचे असतात. मायग्रेन म्हणजे एक पेशंट्सला त्यात हाफ सेट डोकं दुखत असतं. अर्धशिशिरी आपण ज्याला मराठीत म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर पेशंटला आवाज सहन होत नाही, हं. लाईट सहन होत नाही आणि मायग्रेनचं हेडेक हे 4 ते 72 तासापर्यंत राहू शकतं. नॉर्मल हेडेक आपण म्हणतो, की झोप नाही झाली, भांडण झालं, स्ट्रेस झाला हं, किंवा हं. उशिरा खाल्लं, ते नॉर्मल हेडेक असतात. पण मायग्रेनच्या हेडेकमध्ये पेशंटला अर्धी साइड डोकं दुखते, त्याच्यानंतर आवाज सहन होत नाही, लाईट सहन होत नाही, मळमळ होते, उलटी झाल्यावर कधी-कधी पेशंटला बरं वाटतं. त्याच्यानंतर जर त्याने कपाळाला वगैरे कुठे हात लावला, तर एखादी नस अशी फटफट करते, त्यानुसार त्याची व्हेन्स उडत असते. तर हे मायग्रेनचे क्रायटेरिया असतात आणि त्यात सुद्धा मायग्रेनचे बरेच टाइप आहे. मायग्रेन विथ ऑरा, मायग्रेन विथआऊट ऑरा, हेमिप्लेजिक मायग्रेन, त्याच्यानंतर रेटायनल मायग्रेन ते आणि किंवा चाइल्डहूड मायग्रेन. सो मला जर मायग्रेन ओळखायचं असेल, तर मला ही लक्षणं आधी लक्षण आयडेंटिफाय आयडेंटिफाय करावी करायला लागतील, पाहिजे. की यातलं कुठलंही जर एखादं लक्षण असेल, तर हे मायग्रेनचंच आहे. मायग्रेनचं असतं.